मुलगी वयात आली की तिचं लग्न करून द्यायचं, ते पण गावातल्याच पुरुषाशी. मग तिने वेशी बाहेर जायचं नाही. हे म्हणत असतात की आम्ही तुमचं रक्षण करतोय, पण तुम्ही खरंच हे रक्षण करताय का? तुम्ही त्यांना एका परीने त्यांच्यावरती अन्याय करताय. हे बघताना पण आपण आजूबाजूला पाहतो की हा विषय निघाला की समहाऊ एक असा डिस्कम्फर्ट तयार होतो आणि पुरुषांना त्याविषयी फारसं बोलायचं नसतं. म्हणजे एक अशी पण टिप्पणी आहे की जर पुरुषांना पिरियड्स येत असते तर मे बी आतापर्यंत कमीत कमी 100 प्रकारचे प्रोडक्ट्स असते. किंवा काही पुरुषांना अजून काहीतरी गोष्टी कळतील पिरियड्स बद्दल, पण बऱ्याच अंशी असं बघायला मिळतं की करिअर करणारा पुरुष असेल, करिअर करणारी स्त्री असेल, तर त्या दोघांमध्ये घराच्या जबाबदारीमध्ये पण फरक खूप असतो. सगळं त्यांनी दिवसभराचं काम करून घरी आल्यावरती परत घरातलं काम करायचं. म्हणजे मला वसंतरावांची कथा नक्की सांगायची होती. नाटकामध्ये तो एक फायदा आहे की आजच्या प्रयोगात काहीतरी झालं, काहीतरी सुचलं तर ते पुढच्या प्रयोगात आपण इम्प्लिमेंट करू शकतो. सिनेमा एकदा छापला की छापला. मला असं वाटतं त्याची सुरुवात झाली, म्हणजे जरी डिरेक्टली फिल्म्सचं नाही झालं तरी म्हणजे संजू राठोड सारखी एक व्यक्ती येते आणि ती गाणी बनवते इथे बसून. ते अख्ख्या भारतभर त्याचे रील्स बनतात. किंवा क्रिटिक्स आहे की मराठी वाचलं पाहिजे तर मराठी वाचते. म्हणजे फिल्म जरी नसली तरी ती कुठेतरी एक क्रांती असते ना, कुठेतरी एक सुरुवात असते. हे मी जवळजवळ 10 वर्षांपूर्वीचं सांगतो. साऊथ कोरियन एम्बसीने एक तसा कमी माहिती असलेल्या के-पॉप ग्रुपचा शो पुण्यात ठेवला होता आणि त्यांनी इन्व्हिटेशन पाठवलं होतं आणि मी गेलो होतो आणि मी वेडा झालो होतो त्यांचं फॉलोईंग बघून. नमस्कार, क्विक टॉक्सच्या आजच्या भागात आपलं खूप खूप स्वागत. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गेस्ट सोबत गप्पा मारणार आहे, जे नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म्सचे डिरेक्टर आहेत, ॲक्टर आहेत, रायटर आहेत आणि त्यासोबत त्यांचं मराठी आणि हिंदीमध्ये अतिशय भन्नाट काम आहे. मग त्याच्यामध्ये नाटकं आहेत वेगवेगळी, वेबसिरीज आहे आणि आत्ताच त्यांची एक नवीन वेबसिरीज येते झी5वर, बाई तुझ्या पायी. तर आपण या वेबसिरीजबद्दल पण गप्पा मारणार आहोत आणि ओव्हरऑलच ही क्रिएटिव्ह प्रोसेस, डिरेक्शन या सगळ्यासोबत आज आपण निपुण दादा अर्थात निपुण धर्माधिकारी सोबत गप्पा मारणार आहोत. हॅलो, कसा आहेस? बरं आहे, थोडं टेन्शन आहे पण बरं आहे. का बरं टेन्शन आहे? आता आली ना रिलीजला वेबसिरीज, मग लोकांच्या प्रतिक्रिया येणार वगैरे. पण खूप छान येतील असं मला वाटतंय आणि ट्रेलर पण जवळजवळ 1 करोड व्ह्यूज आय थिंक गेले ट्रेलरला आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि इव्हन कमेंट्समध्ये जरी आपण बघितलं तरी निपुण दादाचं पण भरपूर कौतुक आहे त्याच्यात, कारण काहीतरी वेगळं आपल्याला दिसतं, म्हणजे मराठीत काहीतरी वेगळा प्रयोग घडतोय. बरोबर. तर मला तेच विचारायचं होतं सुरुवातीला पॉडकास्ट सुरू करायच्या आधी, की म्हणजे ही पूर्ण स्टोरी फिक्शनल आहे का ॲक्च्युली रिसर्च करत असताना कुठल्या तरी प्रथा, कुठल्या तरी देवीची मंदिर अशी खरंच अस्तित्वात आहेत? ही बाई तुझ्या पायी ही जी वेबसिरीज आहे ही खरं तर एक ऑफिशियल रिमेक आहे. झी5वरच मागच्या वर्षी का 2 वर्षांपूर्वी अयाली म्हणून वेबसिरीज आली होती. मुथ्थू कुमारी यांनी ती लिहिली आणि डिरेक्ट केली होती. तर त्या वेबसिरीजचा हा ऑफिशियल रिमेक आहे. ही मी आधी जेव्हा तमिळ भाषेत होती तेव्हा मी पाहिली होती, तेव्हा मला माहिती नव्हतं मी ही करणार आहे 2-3 वर्षांनी वगैरे. आणि तेव्हाही मला खूप आवडली होती, मला तो विषय आवडला होता. ज्या प्रकारे त्यांनी ते सगळं जग उभं केलं होतं ते फार आवडलं होतं. आणि आत्ता काही महिन्यांपूर्वी जेव्हा अशी परिस्थिती होती की खरंच कोणी मराठी वेबसिरीज करत नाही आहे. म्हणजे मी आधी पण वेगवेगळ्या चॅनलसाठी मराठी वेबसिरीज केली आहे, त्याला खरं तर रिस्पॉन्सही खूप चांगला होता. पण मला वाटतं आर्थिक कारणांमुळे, काही वेगळ्या कारणांमुळे असेल का मग कल्पना नाही, पण आपल्याला असं बघायला मिळतं की जे प्रस्थापित OTT चॅनल आहेत तर ते मराठीकडे दुर्लक्ष करतात. इव्हन फिल्म्सचं पण दिसतं आपल्याला, मराठी फिल्म्स खूप कमी असतात, खूपच कमी असतात. खरं आहे. ह्या सगळ्यामध्ये जेव्हा झी सारखा प्लॅटफॉर्म येतोय आणि तो ते म्हणतायत की आपण काहीतरी मराठीसाठी करूयात, काहीतरी वेगळी कथा करूयात, आणि ते येतानाच म्हणाले की आपण अयाली करायचं का मराठीमध्ये. तर ती कथा चांगलीच आहे, मला असं वाटते की ती आपल्या भाषेत सांगायला काही हरकत नव्हती. आणि मग ह्या सगळ्याचा मग त्याचं लिखाण सुरू झालं आणि आता ती रिलीजच्या अगदी उंबरठ्यावरती आहे बाई तुझ्या पायी. म्हणजे रिसर्च आपण रिमेक करताना पूर्ण आपण स्टोरी तशी घेतली की त्याला मराठी एलिमेंट्स आहेत काही? तो गाभा तोच आहे स्टोरीचा आणि त्याला फक्त आपण असं म्हणूयात की तुम्ही एका बाजूला अयाली लावलं आणि एका बाजूला बाई तुझ्या पायी लावलं तर तुम्हाला स्टोरी सोडलं तर काही साधर्म्य आढळणार नाही. ते पूर्णपणे त्याचं मराठीकरण आपण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यामधले सीन्स पण निखिल खैरे, मुक्ता बाम ह्या
दोघांनी मिळून त्याचं लेखन केलं आहे, मराठी अनुवाद केला आहे आणि तो फार चांगला केला आहे. आणि ज्यांना कोणाला अयाली माहिती नाही आहे असं जर कोणी असेल तर मला असं वाटत नाही की त्यांना असं वाटेल की बघताना की अरे हे कुठल्या तरी वेगळ्या भाषेतनं इथे आणले की काय. इतकं चांगलं लिखाण त्या दोघांनी केलेलं आहे. जेव्हा ट्रेलर आला सुरुवातीला की एक गाव आहे, एक देवी आहे, लोक जुन्या परंपरा 1990चा काळ आहे, तर परंपरांमुळे लोक शिकू देत नाहीये, पिरियड झाले की लग्न लावून देत आहेत, असं वाटू शकतं लोकांना की मे बी ही फार जुनी गोष्ट आहे आणि आत्ताच्या काळात रेलेव्हंट नाहीये. पण आम्ही मध्येच आमचा एक विषय झाला, आम्ही एका व्हिडिओसाठी रिसर्च करत होतो आणि आम्हाला असं रिअलाईज झालं की 2023 पर्यंत अगदी जे पॅड्स बनतात की जे खूप महत्त्वाचा भाग आहे फिमेल हायजीनमधला, फिमेल हेल्थमधला, तर त्याच्यावरती रिसर्चसाठी सुद्धा ॲक्च्युअल ब्लड वापरलं जात नव्हतं. होय. तर आत्तापर्यंत हे चालू होतं 23 पर्यंत. आणि आपण म्हणतो की हे फार आता असं काही होत नाही किंवा असं काही होत नाही. म्हणजे एक अशी पण टिप्पणी आहे की जर पुरुषांना पिरियड्स येत असते तर मे बी आतापर्यंत कमीत कमी 100 प्रकारचे प्रोडक्ट्स असते. होय, चांगलंय, होऊ शकलं असतं खरं. तर त्यामुळे ही सिरीज असणं जास्त महत्वाचं आहे, ही रेलेव्हंट आहे. हो, बरोबर आहे. 1990च्या काळात नाही बरोबर आहे तुझं की मी की यामुळे संभाषण होऊ शकली, संवाद सुरू होऊ शकला, तर ते तर व्हायला पाहिजे. आणि हे बघताना पण आपण आजूबाजूला पाहतो की हा विषय निघाला की समहाऊ एक असा डिस्कम्फर्ट तयार होतो आणि पुरुषांना त्याविषयी फारसं बोलायचं नसतं. तर ते काय फार बरोबर आहे असं वाटत नाही. ऑकवर्ड होतात खूप. म्हणजे इव्हन आता फिमेल क्रिएटर्स आलेत इंस्टाग्रामला, डॉक्टर सांगतात म्हणून, नाही तर मुलींना पण माहित नाही की पॅड सोडून मेन्स्ट्रुअल कप पण आहेत, हे पण आहेत. मग मुलींनाच माहिती नाही तर मुलांना कळणं तर फार लांबचा विषय. आपण हे तर बघितलं की एक फिमेल रायटर आहे, पण एक मेल डिरेक्टर म्हणून ही सिरीज करतानाचा तुझा अनुभव किंवा ती जर्नी कशी होती? सो या वेबसिरीजमध्ये इतक्या तू म्हणलीस तसं फिमेल रायटर आहेच आहे, मेल डिरेक्टर म्हणून माझ्या आजूबाजूला इतक्या चांगल्या काय म्हणू आपण, इतक्या चांगल्या आणि इतक्या सुजाण स्त्रिया होत्या आजूबाजूला वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये. म्हणजे रायटिंगमध्ये तर होतीच, कॉस्ट्यूम डिपार्टमेंटमध्ये, माझ्या डिरेक्शन टीममध्ये आणि अभिनेत्री पण, त्याचबरोबर कॅमेरा टीममध्ये पण होत्या या सगळ्या मुली आजूबाजूला. त्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे एका पॉईंटला जेव्हा आता एक सिक्वेन्स आहे की हिला पिरियड पेन्स होत आहेत, साजरीला, म्हणजे अहिल्या ही भूमिका करते ती. आता मला असं झालं, मी काय सांगू तुला, हे मला काही डिरेक्शन देताच येणार नाही तुला ह्याच्यात. सो तू म्हणजे मी ते अनुभवलेलं नाही आणि अनुभवू शकणार नाही आहे, त्यामुळे तुलाच माहिती आहे आणि तूच सांग मला की हे कसं होईल. किंवा जर योग्य नाही वाटलं तर मी विचारायचो की थोडं म्हणजे हे अजून थोडं इंटेन्स होऊ शकेल का, जास्त हे चालू शकेल का, आणि हे तुम्हीच सांगा मला. म्हणजे कुठेही आपल्याला ते चुकीचं दाखवायचंच नाही आहे कुठलीही गोष्ट. त्यामुळे ह्या सगळ्या मुली आजूबाजूला होत्या आणि मला एक सीन आठवतोय अगदी प्रकर्षाने की तिला पहिल्यांदा हे पेन सुरू, पहिल्यांदा पिरियड्स येतात तिला, असा प्रसंग आहे. आणि तो असताना, तो डिरेक्ट करताना मात्र ह्या सगळ्या मुली तिथे होत्या. म्हणजे कॉस्ट्युम्स करणारी समीरा, मंजिरी असतील, क्षितिताई तर होतीच, आणि साजरी किंवा निकिता जी आमच्या याच्यामध्ये होती कॅमेरा टीममध्ये. सो सगळ्यांनी इतके इनपुट्स दिले काही ना काहीतरी की त्याच्यामुळे तो सीन अजून चांगला झाला असं मला वाटतं. की मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये माझी भूमिका की सीन्समध्ये बऱ्याचशा ही फक्त एका परीने चांगल्या पद्धतीने ऐकणं आणि ते ऐकून प्रोसेस करून समजून घेऊन ते काहीतरी जो काय अनुभव मला सांगतायत तो स्क्रीनवर योग्य पद्धतीने येतोय का नाही, एवढीच खरं तर काही सीन्सच्या बाबतीत माझी भूमिका होती. मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक मुलीचं पण पिरियड सोबत असणारं नातं फार वेगवेगळं असतं, जितकं आजूबाजूला बघितलंय. कारण काहींना खूप पेन होतं, काहींना त्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि म्हणून हा विषय घेणं फार इंटरेस्टिंग आहे. कारण कसं होतं की आपण फार म्हणजे असे जोक्स येतात ना की अरे चिडचिड करते का, तर पिरियड्स येणार असतील, किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की ही सिरीज येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण म्हणजे आता एखादी मुलगी ती इमोशनल होतीये, तिला तिचा काहीतरी पास्ट ट्रॉमा आठवतो,
आणि रडू येतं, ती 2-3 तास ती रडतीये किंवा खूप चिडचिड होतीये महत्वाच्या इव्हेंटच्या दिवशी, आणि नंतर असं लक्षात येतं की अरे हे तर पिरियड्समुळे झालं. म्हणजे आपले इमोशन्स सुद्धा आपल्या हातात नसणं, किंवा जी सायकल दर 30 दिवसांनी आपले इमोशन्स, आपलं फिजिकल मेंटल बॅलन्स सगळं हलणं, हे फार वियर्ड गोष्ट आहे. आणि त्याचं असं नातं आहे की आले नाही तरी प्रॉब्लेम आहेत, टाइमली आले तरी प्रॉब्लेम आहेत, नाही आले तरी प्रॉब्लेम आहेत. तर आणि ते कितीही मला वाटते पुरुषांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला तरी ते समजतील असं मला वाटत नाही. सो मला वाटते पुरुषांचं काम त्यावेळेला फक्त तुम्हाला की तुमच्या आजूबाजूला असं की, आणि तुम्हाला नको असेल आम्ही आजूबाजूला तर नसणं, पण आजूबाजूला असून काय हवंय नाही ते फक्त बघणं आणि जस्ट ऐकणं एवढंच काम आहे असं मला वाटतं त्यावेळेला. की काय तुला काय वाटतंय, काय करावं असं वाटतंय. मग त्याच्यामध्ये मला वाटत नाही की तेव्हा मॅन्सप्लेन करायची गरज आहे कोणी, की मग तू असं करून बघतेस का, तू जरा पडून बघ, मग तुला आईस्क्रीम हवंय का वगैरे, काही नाही. मला असं वाटतं की हे आपल्याला कळणारच नाही आहे, हे तुम्हालाच कळतंय. तुमचं शरीर तसं बनलेलं आहे आणि तुम्ही जे म्हणाल त्यावेळेला ती गोष्ट होईल, एवढंच मला वाटतं त्यावेळेला करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे आता आपण जसं ट्रेलरमध्ये बघितलं की तिला 10वी करायची आहे आणि तिला तिच्या पिरियड्समुळे, म्हणजे प्रथा आहेत, परंपरा आहेत, पण इनडायरेक्टली पिरियड्स येतात आणि त्याच्यामुळे तिला तिचं शिक्षण कंटिन्यू नाही करता येते. रिअल लाईफमध्ये पण आपल्याला थोडंफार असं दिसतं की म्हणजे अगदी पिरियड्सचं जरी नसलं तरी मुली 10वी आपण बघितलं की सगळ्या बोर्डात पहिल्या असतात, आपल्या पेपरला बातम्या येतात की मुलींनी बाजी मारली. 12वीत येतात की मुलींनी बाजी मारली, सगळीकडे मुली टॉपर आहेत सगळ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये. आणि जेव्हा आपण करिअरला सुरुवात करतो, करिअर बघतो, तेव्हा कुठेतरी मुलींची नावं एकदम कमी होऊन जातात. म्हणजे सगळीकडे आपण मेल डॉमिनेटेड फील्ड ज्याला म्हणतो ना, की CEO असतील, बिझनेस पर्सन आहेत, किंवा कुठलंही आपण फील्ड घेतलं, CA घेतले, तर मुलांचं प्रमाण एकदम असतं आणि मुलींचं एकदम कमी होतं. म्हणजे जरी जी देवी, ज्या परंपरा सिरीजमध्ये घेतल्यात त्या खऱ्या आयुष्यात नसतील तरी कुठेतरी एक इनडायरेक्टली ते रिस्ट्रिक्शन, इनडायरेक्टली तो बॉन्ड आजही आपल्याला दिसतो. हो, 100%. म्हणजे ही सिरीज जी आहे ती कुठल्या फक्त पिरियड्स आणि याला हे न करता ती म्हणजे स्त्री सशक्तीकरण याच्यावरती जास्त आहे, की त्यांनी बोलावं, आणि त्यांनी बोलावं यासाठी वातावरण तयार असलं पाहिजे, म्हणजे जे त्या गावात नाही आहे. एवढाच त्यामागचा मुद्दा आहे की ते अहिल्या नावाची जी मुलगी आहे तिला डॉक्टर व्हायचं आहे, पण गावातली परंपरा अशी आहे की, आणि एका परीने ती अंधश्रद्धा आहे की तुम्ही मुलगी वयात आली की तिचं लग्न करून द्यायचं, ते पण गावातल्याच पुरुषाशी, मग तिने वेशी बाहेर जायचं नाही. आणि ह्याला सगळे पुरुष हे म्हणत असतात की आम्ही तुमचं रक्षण करतोय, पण तुम्ही खरंच हे रक्षण करताय का? तुम्ही याचा वापर करून खरं तर त्यांना एका परीने त्यांच्यावरती अन्याय करताय. हा एक प्रश्न त्याच्यातनं मांडला जातो. आणि तू जसं करिअरचं आणि हे सगळं म्हणत होतीस, अगदी योग्य आहे ते. आणि आत्ताही आपल्याला बघायला मिळतं की बाई म्हटली की तिने काहीही झालं तरी घराची जबाबदारी समोर तिचीच आहे फक्त, असा एक म्हणजे असं एक मी म्हणत असते कायम की ना, सगळ्या परंपरा, प्रथा चालवायची जबाबदारी आपण बाईवर टाकून दिली आहे. वाईट नाही येते की जर एखादीला आवडतायत त्या गोष्टी, पण सगळं म्हणजे आपण पुरुषाला म्हणत नाही की तू रोज धोतर नेस, पण स्त्रियांना ते येतं की तुम्ही साडी नेसा, तुम्ही या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. आणि ह्या सगळ्यामध्ये अडकल्यामुळे कुठेतरी मग जसं 10वी ठीक आहे करतायत, पण एखादीला डॉक्टर व्हायचंय किंवा एखादीला करिअर पूर्ण एक्सप्लोअर करायचंय, तर अगेन जसं आपण म्हटलं की लिमिटेशन्स येतात असं दिसतंच आपल्याला. हो, येतातच की. आणि आजूबाजूला अनेक तशी उदाहरणं आहेत की चांगल्या मी जे आधी म्हणत होते की शिकल्या सवरल्या मुली, स्त्रिया वगैरे ह्या सगळ्याच आहेत, पण सगळं त्यांनी दिवसभराचं काम करून घरी आल्यावरती परत घरातलं काम करायचं, जे फार जास्ती पुरुष करत नाहीत. म्हणजे पुरुष करतच नाही जसं मला नाही, असं नाही म्हणू शकत, पण काही पुरुष ते करतात. पण बऱ्याच अंशी असं बघायला मिळतं की करिअर करणारा पुरुष असेल, करिअर करणारी स्त्री असेल, तर त्या दोघांमध्ये घराच्या जबाबदारीमध्ये पण फरक असतो. आणि इवन आपण जेव्हा म्हणजे फेमिनिझमवर बोलतो किंवा या सगळ्या मुवमेंटवर बोलतो, ते पण फार मजा उडवली जाते त्या गोष्टीची. म्हणजे आता एखादी स्टँडअप कॉमिक असेल तर लगेच हसना थाक्या सारख्या कमेंट्स यायला सुरुवात होते, किंवा ॲक्ट्रेसनं ऑब्जेक्टिफाय केलं जातं. मी हे सगळं का बोलते, हे थोडं वेबसिरीजच्या व्यतिरिक्त होत आहेत गोष्टी, पण जो गाभा आहे तो तोच आहे की एक कुठेतरी लिमिट केलं जातं. मग ते बोलून असेल किंवा खूप
एक्स्ट्राची कामं लावून असेल किंवा अरे मग ह्या परंपरा आहेत, ह्या प्रथा आहेत, तर तू नाही ह्याला क्रॉस करू शकत, तू वेशी बाहेर नाही जाऊ शकत. मग ती वेस्ट मे बी फिजिकल असेल, मे बी मेंटल असेल, पण हे आजही घडतंय. मला असं वाटतंय हा जो तू आत्ता कमेंट्सचा पण मुद्दा काढलास किंवा हे सगळं, मला असं वाटतं की कमेंट्स किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकतर्फी कम्युनिकेशन फार कमी. मला असं वाटतं की गोष्टी जर संभाषण जर होत असेल, कॉन्व्हर्सेशन जर होत असेल आणि शांत पद्धतीने व्यवस्थित एकमेकांना समजून घेऊन, कोणाचा आवाज मोठा असं नाही की मी काहीतरी बोलतोय तू ऐक, तू बोलल्यावरती मी ऐकतो, भले आपले विचार एकमेकांना पटत नसतील, आपली मतं वेगवेगळी असतील, पण निदान एकमेकांना आपण ऐकून घेऊयात. ही जर गोष्ट व्यवस्थित झाली तर बरेचसे प्रॉब्लेम सुटतील. पण आत्ता मुद्दा असं व्हायला लागलाय की एकतर्फीच कॉन्व्हर्सेशन जास्त होतं किंवा कोणाला गोष्टी ऐकायच्याच नसतात समोरच्याचे, त्यांनी पूर्वग्रह बनवलेले असतात आणि ते त्यांचाच मुद्दा फक्त ठामपणे काही ना काहीतरी करत मांडत असतात. तर म्हणजे हसना था क्या वगैरे ह्या ज्या काही कमेंट्स असतात, तर त्यापेक्षा जर कुठल्या तरी प्रकारे इफ देर इज अ कॉन्व्हर्सेशन दॅट स्टार्ट्स, जे काम खरं कलाकृतीने करायला हवं कुठल्याही. सो माझी अशी आशा आहे की या कलाकृतीने काही ना कुठल्या प्रकारचं संभाषण सुरू होईल आणि म्हणजे कुठल्या काही स्त्रियांना त्याची मदत होईल किंवा काही पुरुषांना अजून काहीतरी गोष्टी कळतील पिरियड्सबद्दल. मला असं वाटतं ते कळणं फार महत्त्वाचं आहे, कारण जरी कळलं ना तरी स्त्रियांचं आयुष्य फार सोपं होईल. अगदी अगदी. कारण मी असं बऱ्याच घरांमध्ये बघितलंय की म्हणजे इव्हन स्त्रिया गोळ्या घेतात की पिरियड्स येऊ नये म्हणून, किंवा मग म्हणजे घरातच सांगत नाहीत. माझ्या मैत्रिणींना जरी म्हटलं ना की अरे बोललं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, बरोबर, पण ते कॉन्व्हर्सेशन आपण म्हणतो की 1990ची स्टोरी आहे, आजच्या काळामध्ये असं नाही घडत, पण हे घडतं आजही आपल्या आजूबाजूला ते दिसतं. विशेषतः Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये याचं प्रमाण खूप जास्त. आम्ही ज्या गावामध्ये शूट करत होतो तर तेव्हा आजूबाजूच्या गावातनं आणि इकडनं, म्हणजे आम्ही भोरमध्ये बाजारवाडी, पिसावरे या सगळ्या गावांमध्ये शूट करत होतो आणि आजूबाजूच्या गावांमधनं तिकडे ज्युनियर आर्टिस्ट वगैरे सगळे आले होते आणि त्यांना एक साधारण अंदाज येत होता की हे कशाविषयी चालले, काय वगैरे वगैरे. तर हे क्षिती खूप मस्त सांगते खरं, पण तिकडे क्षितीचा स्वभाव असा आहे की ती सगळ्यांना अशी सामावून घेते, त्यांच्याबरोबर बिंदास भरपूर गप्पा मारते आणि तिची मैत्री झाली होती तिकडच्या बऱ्याच बायकांबरोबर. सो ती त्यांच्याबरोबर गप्पा मारत होती आणि त्या म्हणत होत्या की हो मग कावळा शिवल्यावरती मग आम्ही काय जात नाही स्वयंपाकघरात, तुम्ही जाता का? ती म्हणते की अहो मला जावं लागतं, म्हणजे जर मी एकटी असेन घरात तर स्वयंपाक बनवणार कोण, मलाच बनवायला लागेल. किंवा हेमंत तिचा नवरा जो आहे तोही उत्तम स्वयंपाक करतो, पण जर तो नसेल किंवा काही असेल तर मला करावंच लागतं. मी केवळ पिरियड सुरू झालेत त्यामुळे मी स्वयंपाक नाही करत असं नाही करता येत. जे काही यांच्याकडे ती एका प्रकारे मला वाटते अजूनही एक प्रकारे एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे की मग पॉसिबल होऊ शकेल इथे. आणि पूर्वी जरी प्रथा असलं तरी त्याची कारणं वेगळी होती ना. आज जेवढी हायजीन मेंटेन करू शकतो तसं नव्हतं, स्त्रियांना कष्ट खूप होते. बरोबर. तर आजच्या काळात ते किती रेलेव्हंट आहे हे पण बघणं गरजेचं आहे. बरोबर. असं कुठलं सीन आहे पर्टिक्युलर, जसं तू मगाशी म्हटलं की पहिल्यांदा जेव्हा तिला पिरियड्स येतात आणि पोटात दुखतं, तर अशा टाईपचं अजून काही आहे वेबसिरीजमध्ये जे तुझ्यासोबत खूप वेळ राहील किंवा तुला फार ते जवळचं आहे शूट करतानाचा सीन? शूट करतानाचं एकतर ही अख्खी प्रोसेस म्हणजे शूट करतानाची आमच्यासाठी खूप आता मला कल्पना आहे की प्रत्येक डिरेक्टर हेच खूप प्रत्येक वेळेला असं सांगणार, पण ती बऱ्यापैकी कष्टाची होती. कारण का अर्थात आपण मराठीमध्ये काहीतरी करतोय, बजेटचे रिस्ट्रिक्शन्स असतात, पण त्यामध्ये पण आपण सगळ्यात चांगलं काय करता येईल, कसं करता येईल यात असे मार्ग शोधत असतो. आम्हाला यावेळेला पावसातनी खूपच त्रास दिला की आम्ही म्हणजे शूट करायला लागल्यावरती पाऊस पडायचा, आम्ही जेवणाचा ब्रेक घेतल्यावरती पाऊस थांबायचा 45 मिनटं, मग आम्ही परत आल्यावरती परत पाऊस पडायचा वगैरे वगैरे. अर्थात ते तर नक्की लक्षात राहील, पण त्याचं एक दुसरी गोष्ट झाली अशी की ते सगळं दिसतंय फार छान. त्यामुळे इतकी हिरवळ आहे, इतकी चांगली ती फुलं आहेत आणि बाकी ती झाडं हे ते सगळं इव्हन ट्रेलरवरून अंदाज येतो की लुक अँड फील खूप छान झालंय, दिसतंय छान. म्हणजे आम्ही जात असताना आम्हाला साधारण अंदाज होता की पाऊस येणार आहे, खूप पडणार आहे वगैरे, आणि काय करायचं वगैरे सगळी चर्चा झाली होती. आणि आम्ही सरळसोट 30-35 छत्र्या ज्या 1990च्या वाटतील अशा
आणि ते काही पोती डोक्यावरती घालायला आणि असं म्हटलं की पाऊस आला तर पाऊस आला, मग छत्र्या धरून सीन करायचा आणि हे करायचं. सो आम्ही जे कॅमेरा मागची सगळा जो क्रू होता तो आम्ही सगळे पॉन्चो आणि ह्याच्यातच होतो पूर्ण वेळ. बराच वेळ आम्ही पॉन्चोमध्येच असायचो आणि सीन शूट करायचो. पण ही एक गोष्ट तर नक्की लक्षात राहील, म्हणजे बाई तुझ्या पायीपेक्षा पावसा तुझ्या पायी खरं असायला हवं होतं याचं नाव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक चांगली गोष्ट झाली ह्या सगळ्या ह्याच्यात दुसरी, की सगळी टीम इतकी चांगली बांधली गेली की एक आपण म्हणतो ना कॉमन, तुमचा कोणी शत्रू असेल तर सगळे एकत्र येतात, तसं ते पाऊस येतोय म्हटल्यावरती सगळी टीम एकत्र आली आणि काय काय मार्ग काढता येतील ते बघत होते. त्यामुळे ॲक्टर्स असतील, बाकी कुठला क्रू मेंबर वगैरे असेल, सगळे म्हणजे ही सिरीज चांगली कशी बनेल यासाठी एकत्र येऊन काम करत होते. आणि त्या क्षणाला जरी त्रास होत असला तरी आता मागे बघून असं वाटते की जे बनवलं आहे ते काहीतरी चांगलं बनवलं आहे आणि ते लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी पाहावं असं वाटतं. जेव्हा पॅशनेट टीम काम करते तेव्हा रिझल्ट डेफिनेटली बेटर असतो. होय. आता तू खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक्सप्लोअर केलेलं आहे आणि म्हणजे बेस्ट ऑफ द बेस्टच काम झालेलं आहे. जसं मी वसंतराव सारखा पिक्चर पण आहे, अमर फोटो स्टुडिओ सारखं नाटक आहे, स्वतः तू ॲक्टर म्हणून पण काम केलेलं आहे. तर असा कुठला मराठीमधला म्हणजे असं कुठला जॉनर आहे की जो तुला असं वाटतं की आता हा एक्सप्लोअर करायचा आहे, आपल्याला काहीतरी अजून वेगळं करायचं आहे? खूपच आहेत. आणि म्हणजे मला असं वाटतं की एक चांगली प्रेमकथा अजून मी केलेली नाही आहे मराठीमध्ये, ती करायला आवडेल. एक मला असा सायफाय थ्रिलर एक सुचला जो मी लिहून पण काढला आहे. आपल्याकडे सध्या नाही आहे तेवढे थ्रिलर सायफाय थ्रिलर नाही, थ्रिलर्स येत असतात, नाही असं नाही, पण असं काहीतरी तो एक जॉनर करायला आवडेल. एक फॅन्टसी काहीतरी करायला आवडेल, त्याचं पण एक कॉन्सेप्ट सुचले. आता हे सुचतं आहे बरंच काही, त्याला लागणारं बजेट आणि हे सगळं मिळालं तर. पण मला असं वाटतं, सॉरी थोडं इंटरप्ट करते, पण मला असं वाटतं की आता मिळू शकतं, आता होऊ शकतात या गोष्टी. नाही वाटतं तेवढं सोपं नाही. सगळ्या पैशांवरती आल्या ना गोष्टी. बरोबर. आणि फॅन्टसी म्हटल्यावरती मग ते एकदम हाय बजेट जातं. पण आता आपण जसं म्हणजे जॅपनीज बघतोय की सध्या ॲनिमे पूर्ण जगभरात त्याचं वेड लागलंय, किंवा एक के पॉप डेमॉन हंटर नावाचा पिक्चर आलाय, कोरियन पिक्चर आहे, आणि तो म्हणजे स्पॉटिफायचे चार्ट जे ॲक्च्युअल आर्टिस्ट आहेत त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्रीमिंग त्या गाण्यांना होते त्या पिक्चरचं. तर म्हणजे मला म्हणायचं हेच आहे की पूर्वी कसं बंधन होतं की आता मराठी आपण पिक्चर बनवतोय तर तो मराठी ऑडियन्स बघणार आहे, किंवा रादर तो सगळ्या मराठी ऑडियन्स पर्यंत सुद्धा जात नाही. तुम्ही एक विशिष्ट विषयावर फिल्म बनवताय तर ती पुणे मुंबईत चालणार आहे, किंवा एक तुम्ही काहीतरी गावाकडची स्टोरी करताय ती Tier 3 सिटीज आणि गावाच्या हिशोबाने करतायत. पण आता तसं राहिलेलं नाहीये. म्हणजे जर तुम्ही एक काय म्हणतो आपण रिलेट होणारा सिनेमा आहे तर मग तो ग्लोबल सिनेमा होतोय, तो कोणीही बघताय. मग हिरामंडी अख्ख्या जगभरात ट्रेंड होतीये, किंवा RRR अमेरिकेतली लोक बघतायत. माझी लहान बहीण आहे, ती दिवसभर के ड्रामा बघत बसते. तर असं मराठीचं सुद्धा होऊ शकतं, व्हायला पाहिजे खरं तर. तसं मला असं वाटतं की सातत्याने 2-3 अशी कामं व्हायला पाहिजेत की ज्यांनी वर्षभरात अशी 2-3 जर काही कामं आली पॅन इंडिया लेवलला गाजतायत अशी, म्हणजे जर अशी कामं येतात की जी पूर्ण भारतभर गाजतायत, तर काहीतरी झालं मग प्रोड्युसर्सना पण एक कॉन्फिडन्स येतो ना की आपण पैसे लावू शकतो. आणि मला असं वाटतं त्याची सुरुवात झाली आहे, म्हणजे जरी डिरेक्टली फिल्म्सचं नाही झालं तरी म्हणजे संजू राठोड सारखी एक व्यक्ती येते आणि ती गाणी बनवते इथे बसून, ते अख्ख्या भारतभर त्याचे रील्स बनतात, किंवा क्रिटिक्स आहे की मराठी वाचलं पाहिजे तर मराठी वाचते. म्हणजे फिल्म जरी नसली तरी ती कुठेतरी एक क्रांती असते ना, कुठेतरी एक सुरुवात असते. आणि आता दशावतार पण मला असं वाटतं मल्याळममध्ये रिलीज होतोय, तर हे कुठेतरी मग प्रोड्युसर्सना पण एक कॉन्फिडन्स देत राहतं नवीन. मी मध्ये असं वाचलं होतं, मला माहित नाही किती खरं आहे, की आता आपण जे बघतो ना की के पॉपचं किंवा के ड्रामाचं खूप वेड आहे, तर साऊथ कोरियन गव्हर्नमेंटने मुद्दाम त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत. म्हणजे नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया वॉर आहे, तर जगभरामध्ये साऊथ कोरियाबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला पाहिजे. त्याच्यासाठी जो काही ड्रामा आहेत, सिरियल्स आहेत, त्याच्यामध्ये पाण्यासारखा पैसा ओतला जातो आणि त्याच्या पब्लिसिटीमध्ये सुद्धा पाण्यासारखा पैसा ओतला जातो. आणि ऑब्व्हियसली आज आपल्या आजूबाजूला की ज्या मुलांना इंग्लिशचे लिहायचे वाचायचे वांदे होते इतके दिवस, ते त्यांना ते हँड मुवमेंट जमायला लागले, त्यांना थोडी थोडी भाषा कळायला लागली. उद्या नॅचरली तो देश, त्या छोटाच देश आहे तसं बघायला गेलं तर, पण तो देश किंवा त्याच्या कल्चरबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली. जपानचं तसंच आहे. म्हणजे एकेकाळी सामुराईचा असणारा देश होता, योद्ध्यांचा देश आहे.
आणि आज सगळा त्यांचं जे काही कल्चर आहे, त्यांचं जे काही भाषा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती आहे. तर असं आपल्याकडे काही होऊ शकतं का, की म्हणजे आपलं गव्हर्नमेंट, बायोपिक्स वगैरे नाही म्हणते मी, पण आपलं गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व्ह होतंय, जी क्रिएटिव्ह टीम आहे, की जसं मराठीमध्ये तू आहे, सारंगदादा आहे, की वेगवेगळी लोक की मिळून आपल्या कल्चरशी रिलेटेड काही गोष्टी ठरवून बनवायच्या आणि त्या ठरवून प्रमोट करायच्या, की फक्त भारतातच असं नाही की भारताच्या बाहेर सुद्धा बघितल्या जातील. मला असं वाटते की ह्याला हे बनवायचं असेल तर हे तरुणांसाठी बनवायला पाहिजे. म्हणजे पॉप कल्चरचा तो भाग व्हायला पाहिजे आपण जे बनवतोय ते. आणि तशा पद्धतीच्या कथा आपण सांगितल्या पाहिजेत ज्या आपल्या मातीशी पण जोडलेल्या आहेत, पण त्या पॉप कल्चरचा पण भाग होऊ शकतात. आता हा सगळा खरंच मोठा विषय, पण मराठीचा अभिमान असणं इकडनं त्याची सुरुवात होणार आहे. खरं की आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान आहे आणि मग आपण आता पुढचं सगळं बोलूयात. सो हा बेस चांगला अजून तयार व्हायला पाहिजे असं मला वाटते, पण हे होऊ शकेल. आणि हे जे तू साऊथ कोरियाचं उदाहरण दिलंस हे मी पण अनुभवलं आहे. साऊथ कोरियन एम्बसीने, हे मी जवळजवळ 10 वर्षांपूर्वीचं सांगतो, साऊथ कोरियन एम्बसीने एक तसा कमी माहिती असलेल्या K-pop ग्रुपचा शो पुण्यात ठेवला होता. आणि त्यांनी इन्व्हिटेशन पाठवलं होतं आणि मी गेलो होतो आणि मी वेडा झालो होतो त्यांचं फॉलोईंग बघून. आणि पुण्यासारख्या शहरात जे कोण लोक आले होते ते इतके म्हणजे इतके यंग होते आणि असं तसं. सो तिकडे हो हे खरं आहे, म्हणजे कुठलीही कला अजून चांगल्या पद्धतीने काय लोकांपर्यंत पोचायची असेल, जगभरात पोचायची असेल तर फक्त लोकाश्रय नाही, त्याला एका परीने जो राजाश्रय लागतो पण पाहिजे, तो पण हवा. हे खरं. आपण फार जरा वेगळ्या विषयावर गेलो. कमिंग बॅक टू द पॉईंट, दादा तुझं काम भरपूर आहे आणि वेगवेगळ्या लेवलवर आहे. म्हणजे ॲक्टर म्हणून आहे, रायटर म्हणून आहे, डिरेक्टर म्हणून आहे. वन्स अ इयर सारखी सिरीज आहे, अमर फोटो स्टुडिओ सारखं एक नाटक आहे जे टाईम ट्रॅव्हल सारखं एलिमेंट एक्सप्लोअर करतं. मी वसंतराव सारखी सुंदर बायोपिक आहे आणि आय एम शुअर की तो थोडं एक डिफिकल्ट जर्नी असणार आहे, कारण एवढ्या मोठ्या नावावर आपण तो पिक्चर करतोय. त्यानंतर हिंदीमधलं तुझं काम आहे, एस्क्विश रिबाउंड सारखी एक सिरीज आहे की ज्याला ऑलरेडी एक कल्ट फॅन फॉलोईंग आहे. आणि आता राहुल देशपांडेंसोबत पण तुझं एक नवीन नाट्यसंगीताचं सुरू होतंय. तर हे सगळे प्रोजेक्ट्स कसे मॅनेज होतात? किंवा म्हणजे कारण कसं असतं की शक्यतो एक डिरेक्टर असतो, त्याची एक शैली असते, तो त्या शैलीमध्ये काम करतो. तो जो प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगळा आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे पण छान पद्धतीने मांडलं गेलेलं आहे. तर तुझी प्रोसेस, क्रिएटिव्ह प्रोसेस कशी असते? मला स्वतःला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघायला पण आवडतात, करायला आवडतात, ऐकायला पण आवडतात. आणि आपण प्रत्येक प्रकारचा जॉनर आपण हाताळून बघायला पाहिजे असं एक मला वाटत राहतं. प्रत्येक नाही, पण जे काय आपल्याला आवडतं ते. आणि नाटक करायला, एकांकिका जेव्हा करायला सुरुवात केली होती तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट ही शिकवली होती ती म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ. तर ती पण मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये उपयोगी पडते. की स्विच ऑन स्विच ऑफ म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणजे त्या रिहर्सल हॉलच्या आतमध्ये येत आहे तेव्हा बाकीचं सगळं स्विच ऑफ करायचं आणि नाटकाकडे फक्त लक्ष द्यायचं. तसंच तुम्ही एक जर काम करत असाल तर ते काम करताना फक्त ते काम, बाकी सगळं बाकीचं स्विच ऑफ करायचं, ते स्विच ऑन करायचं. दुसरं तुम्ही करायला लागलात की हे स्विच ऑफ करायचं, हे स्विच ऑन करायचं. सो हे एक प्रकारे बाळकडू मिळाल्यासारखं झालं होतं, ज्याचा ह्या वेगवेगळ्या प्रकारची कामं करताना खूप उपयोग होतो. आणि मग या बाबतीत मला असं वाटते की एखादा म्हणजे आपण आदर्शच मानायचा तर मग एक स्टीव्हन स्पीलबर्ग सारखा दिग्दर्शक आहे की जो एकाच वर्षी जुरॅसिक पार्क सारखा पिक्चर पण करतो आणि शिंडलर्स लिस्ट सारखा चित्रपट पण करतो. सो असं ह्या लेवलला कोणीतरी जर काम करून ठेवलं आहे आणि इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं, आणि म्हणजे ती आहे त्याची ती दंतकथा, की दंतकथा नाही, हे खरंच आहे की तो म्हणजे शिंडलर्स लिस्ट शूट करत असताना 93 साली ह्याचं जुरॅसिक पार्कचं एडिट करत होता. सो मला ते वाचल्यावरच असं होत असेल की हा माणूस दिवसभर हॉलोकास्टचं काहीतरी शूट करतोय आणि संध्याकाळी रात्री जाऊन समर ब्लॉकबस्टर आणि हे असं काहीतरी वेगळंच तयार करतोय. तर असं काहीतरी एक तेव्हा पहिल्यांदा वाचल्यावरती असं आलं की अरे असं असायला पाहिजे की
सगळं काही ना काहीतरी करून आपण बघायला पाहिजे. आणि मला खरंच माझा तो सगळ्यात आवडता दिग्दर्शक आहे स्टीव्हन स्पीलबर्ग. आणि तो ज्या प्रकारचे जॉनर हाताळतो, मग तो सायन्स फिक्शन असेल किंवा मग ब्रिज ऑफ स्पाईजसारखा एखादा चित्रपट करत असेल किंवा म्युनिकसारखा वेगळाच काहीतरी चित्रपट करत असेल, सो ते मला प्रचंड आवडतं. आणि म्हणजे कुठंतरी अगदी एवढंसं तरी त्याच्यासारखं काम करता यावं असं वाटतं की. आणि मग त्यामुळे वेगवेगळे जॉनर्स हाताळतो. आणि त्यामुळे असं नाही, जे आवडतात ते हाताळतो, पण ते हाताळताना पण एकच आपलं त्यामागे हे आहे, ध्येय आहे की जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि मग त्याला लागेल ती मेहनत घ्यायला तयार आहे. तर जीव ओतूनच काम करायचं. बाकी मग एकदा मला वाटतं जीव ओतून काम केलं, पूर्णपणे प्रामाणिकपणे काम केलं की हे जॉनर्स वगैरे नंतर येतात. पहिले बेसिक मला वाटतं पॅशन आणि स्टोरी टेलिंग हाच बेस आहे. मग म्हणजे जे काही ट्रीटमेंट बद्दल वगैरे मग ते आलंच याच्यामध्ये सगळं. ट्रीटमेंटमध्ये पण म्हणजे ट्रीटमेंट ही पहिल्यापासून ठरवून नाही जात आहेत असं मला वाटतं. काही दिग्दर्शक आहेत की जे पहिल्यापासून ट्रीटमेंट ठरवतात आणि ते कामही चांगलं करतात. मी त्यांच्याबद्दल काही नाही, पण मला दरवेळेला असं वाटतं की मी जे काही करतो किंवा मी जे काही करीन पुढे जाऊन, तर त्याचा सगळ्यात पहिला बेस हा कथा असणार आहे. आणि कथा हे पुढचं सगळं कथा हे सांगणार की याच्यामधले ॲक्टर कोण पाहिजेत, याच्यामधली कॅमेरा, याचं लाईटिंग, याचा सगळा एकंदरीत रंग, लुक अँड फील कसा पाहिजे. सो कथा जे आहे त्याच्यावरती सगळ्यात जास्त काम व्हायला पाहिजे. आणि हे आपल्याकडे थोडं लॅकिंग दिसतं. म्हणजे मराठीत नाही म्हणते मी, पण बॉलिवूडला पण थोडीफार जी सध्या आरडाओरड असते मला वाटतं की मेन सोलच मिसिंग असलं तर नंतर किती जरी तामझाम केला, किती चांगले ॲक्टर्स घेतले तरी मग पॉईंट नाही आहे. कथा चांगली हवी आणि कॅरेक्टर्स. असं कथेपासून सुरुवात होते का कॅरेक्टर्स पासून सुरुवात होते? म्हणजे डिरेक्टर म्हणून नाही म्हणत आहे, पण जेव्हा तू रायटर म्हणून काम करतो, दोन्ही बाजूनी पण होऊ शकते असं मला वाटतं की कधीतरी एक खूप चांगलं कॅरेक्टर पण सुचतं आणि मग त्याच्या भोवती पण कथा गुंफली जाऊ शकते. आणि तुझं आवडतं काम काय? म्हणजे तुला कॅरेक्टर ड्रिव्हन आवडतं का स्टोरी ड्रिव्हन काम करायला आवडतं? मला असं वाटते की मला स्टोरी ड्रिव्हन जास्त आवडतं, पण मी वसंतराव करताना मला असं वाटतं की मी त्या कॅरेक्टर ड्रिव्हन प्रोसेसच्या जास्त प्रेमात पडलो. कारण का पण त्याचबरोबर म्हणजे मला वसंतरावांची कथा नक्की सांगायची होती, पण तोच मुद्दा होता की नेमकं मला सांगायचं काय हे शोधण्यात खूप वेळ गेला. की मग फक्त जन्म ते मृत्यूचा आलेख हा आपल्याला द्यायचा नाही आहे बायोपिक म्हणजे. तर त्या कथेतनं काहीतरी सांगायला पाहिजे, या माणसाच्या आयुष्याने काहीतरी आपल्याला द्यायला पाहिजे. आणि ते कॅरेक्टर फोकसमध्ये होतं आणि मग त्याच्या भोवती मग ती कथा हळूहळू गुंफली गेली आणि फार सुंदर झालेला आहे तो प्रयोग. मला एक प्रश्न कायम पडतो आता, तू थिएटरचं मेन्शन केलं म्हणून, की थिएटर हे प्युअर स्टोरी टेलिंगचं फॉर्मॅट आहे. म्हणजे तुम्ही रंगमंचावर जाता आणि सपोज एकांकिका सुरू होती तर ती स्टार्ट टू एंड सलग घडते. आणि सिनेमा हे मोर ऑफ टेक्निकल माध्यम आहे. म्हणजे मी जेव्हा ऑडियन्स म्हणून बघते तेव्हा मला तो सलग दिसतो, फिल्म सलग दिसते, पण ती करत असताना मग त्याचं स्क्रीन प्ले, मग त्याचे डायलॉग्स, मग एक सीन घडत असताना तो 10 वेळा 10 ठिकाणून शूट होतोय किंवा डबिंग नंतर येतंय, त्याला म्युझिक वगैरे नंतर येतंय. तसं नाटकात नाही घडत, समोर जे घडतंय ते लगेच खाली म्युझिक. तर जेव्हा, आणि शक्यतो मराठीमध्ये असंच जास्त आहे की प्रत्येकाला थिएटरचा बेस आहे जास्त करून, आणि त्याच्यानंतर ते सिनेमा माध्यमात वळालेत. तर तुम्ही हे कसं, म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ हे झालं, पण सलग गोष्ट सांगणं आणि तुटक प्रत्येक गोष्टीचा विचार करून तयार करणं आणि ते सगळे धागे जोडणं, ते पझल जोडणं आणि मग त्याला एक परिपूर्ण रूप देणं, हे कसं मॅनेज होतं दोन्ही? परत त्या दोन्हीचं मला असं वाटते की जे आपण आधी म्हणालो ना की त्याचं हे गाभा हा आहे की आपल्याला चांगली गोष्ट सांगायची. बरोबर. आता एक नाटक हे माध्यम असं आहे, तू म्हणालीस तसं की ते लिनियरली करता येऊ शकतं की किंवा करताना बऱ्याचदा तसं होतं माझ्याकडनं की काय 10 सीन्स असतील तर पहिला सीन, दुसरा, तिसरा, तसं पण सिनेमा शूट करताना बऱ्याचदा असं होतं की 62 सीन असतील तर 37वा पहिल्या दिवशी आपण शूट करतोय. तर तिकडेच तेच मला वाटतं काम आहे दिग्दर्शकाचं की त्याला त्याच्या डोक्यात तो ग्राफ व्यवस्थित असला पाहिजे. आणि त्यामुळे 37व्या सीनला जरी एक वेळ असं झालं की बाकी टीम हे नसेल तरी त्याला माहिती पाहिजे की हो बाबा ह्या सीनला काय गरजेचं आहे,
कुठल्या प्रकारचा इमोशन गरजेचं आहे आणि ते इमोशन जास्तीत जास्त बाहेर येण्यासाठी कुठल्या प्रकारचा कॅमेरा अँगल गरजेचा आहे. मग वाईड घेतला तरी चालणार आहे का, नाही मला तिचे डोळे नीट दिसलेच पाहिजेत, त्यामुळे नाही तू लाव जवळ जाऊन, हे करायचंय. तर ते मला वाटतं दिग्दर्शकाचं अगदी बेसिक काम आहे की त्याला त्या कलाकृतीचा ग्राफ माहिती पाहिजे आणि त्यानुसार ती गोष्ट कशी सांगायची हे त्यांनी ठरवायचं आहे. पण मग म्हणजे जेव्हा आपण थिएटरवरून स्विच होतो कॅमेराला, बरोबर, आता सवय झाल्यानंतर काही नाही, सरावाचा भाग आहे, पण सुरुवातीला हे ट्रान्झिशन थोडंफार जड जात असेल ना? मला असं वाटतं की ते माहिती होतं ना की हे करायचं आहे पुढे जाऊन. म्हणजे कधीच मला असं वाटलं नाही की सिनेमा किंवा कॅमेरा ही एक पायरी वर आहे नाटकापेक्षा, दोन्ही आपापल्या जागी आहेत. पण ही वेगळी माध्यम आहे, त्याचा वेगळा क्राफ्ट आहे. तर तो क्राफ्ट आता मला ही कथा ह्या क्राफ्टनी सांगायची हे कुठेतरी डोक्यात बॅक ऑफ द माइंड माहिती होतं आणि त्याची नाही म्हणायला 6-7 वर्षाचा त्याचा प्रवास होता. कारण का आता फिल्म करायचे म्हटल्यावरती काहीतरी लिहिणं, ते लिहून मग निर्माता गाठणं, निर्मात्याला हे सांगणं की बाबा मी पहिल्यांदा करतोय पण माझ्यावर विश्वास ठेव, मी चांगलं करीन. मग त्या सगळ्या ह्याच्यात 6-7 वर्ष जातात. त्यामुळे आपोआप एक डोक्यात तो सिनेमा बनवताना किंवा बनवायच्या आधी प्रत्येक दिग्दर्शक हे सांगेल मला वाटतं की त्यांनी तो 100 वेळा डोक्यात पाहिलेला असतो. मग आता तो कसा बनवायचा, म्हणजे त्याचा क्राफ्ट काय असेल ते वेगवेगळं त्या दिग्दर्शकानुसार असेल. पण ते माध्यम वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं तर मला असं वाटतं की त्याची गल्लत होत नाही, म्हणजे ते कळतं व्यवस्थित. आणि असं होतं का, म्हणजे अगेन मी असं नाही म्हणते की सिनेमा हे एक लेवल अप आहे, दोन्ही फॉर्म्स तितकेच सुंदर आहेत पण वेगळे आहेत. म्हणजे आणि स्पेशली बॅकस्टेजवाल्यांना ते फार, बॅकस्टेज म्हणजे जो दिग्दर्शक आहे किंवा जो निर्माता आहे तर त्यासाठी फार वेगळे आहेत असं मला वाटतं. असं होतं का की जर 50वा सीन आधी करतोय आपण आणि मग पहिला येतोय, मग आपलं म्हणजे नॉन लिनियर शूट चालू आहे आणि मग असं झाल्यावर आपल्याला वाटतं की अरे 50वा सीन अजून थोडा वेगळा करायला पाहिजे? होय वाटतं कधी कधी, प्रत्येक वेळेला नाही. तसं झालं तर निर्मात्याचं काही खरं नाही. पण कधीतरी वाटतं. मग ते पण एक कौशल्य आहे की जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली जागा मिळते का की ज्याच्यामध्ये तुम्ही ते बसवून हे करू शकता. किंवा अगदीच जर नसेलच होत तर मग एक जे आधी आपण म्हणत होतो संभाषण असणं, मग ते निर्मात्याबरोबर परत एकदा संभाषण व्हायला पाहिजे की असं झालेलं आहे. पण मला असं वाटते की हे असं केल्याने तो सिनेमा अजून उंचीवरती जाईल. आणि नाटकामध्ये तो एक फायदा आहे की आजच्या प्रयोगात काहीतरी झालं, काहीतरी सुचलं तर ते पुढच्या प्रयोगात आपण तालीम करून इम्प्लिमेंट करू शकतो. सिनेमा एकदा छापला की छापला, मग त्याच्यात बदल नाही होऊ शकत. फक्त एडिटेबलवर थोडाफार काय होईल, पण तरी एडिटेबलवर तुम्ही जर शॉर्ट्सच नसतील घेतले तर मग त्या पद्धतीचा शॉट हवा आहे असं काहीतरी, किंवा सीन वेगळ्या पद्धतीने प्ले व्हायला पाहिजे. मग ते रिशूटमध्ये जातं. मग तेव्हा निर्मात्याबरोबर तुमचा मुक्त संवाद हवा आणि ऐकून घेण्याची हे पण पाहिजे, बरोबर, कुवत पण पाहिजे. अजून एक मला चॅलेंज वाटतं, म्हणजे मला माहीत नाही ते चॅलेंज आहे की नाही, पण तू एक अवॉर्ड म्हणजे नॅशनल अवॉर्ड विनिंग फिल्म केली आहे धप्पा, आणि चाइल्ड आर्टिस्ट सोबत तुझं काम भरपूर आहे. तर हा अनुभव कसा असतो? कारण खूप भारी असतो. लहान मुलं इतकं चांगलं त्यांना समजतं आणि त्यांना मला असं वाटतं की लहान मुलं म्हणून त्यांच्याकडे न बघता जर त्यांच्याबरोबर हे बा असं करायचं असं नॉर्मल त्यांना सांगितलं की त्यांना जास्त आवडतं असं मला वाटतं. की मग ते की थोडं डम डाऊन करून सांगतो, थोडं असं जे एक भावना डोक्यात तयार होते, तर ते न करता अगदी सुंदर त्यांना कळतं आणि कमी टेक्स घेतात लहान मुलं, फार मोठ्यांपेक्षा. अगदी ते इतकं त्यांचं म्हणजे जेव्हा ते काम करायला येतात तेव्हा किंवा माझ्याबरोबर तरी असं झालं की त्यांचा फोकस असतो, त्यांना डायलॉग्स पाठ असतात आणि उत्साह असतो डायलॉग पार्ट्स. पण मग मूड स्विंग्स वगैरे त्यांचे हँडल करायला लागतात. मूड स्विंग्स तेवढे झाले नाही आहेत सेटवरती. आणि माझ्या सुदैवाने त्यांच्याबरोबर आलेले जे पालक पण होते ते पण त्यांना पण कामाबद्दल काय म्हणू आपण सिरियसनेस होता. त्यामुळे ते कुठे असं त्यांचं हे नव्हतं की नाही हा मुलगा आता असा वागतोय तर तुम्ही काहीतरी बदल कराच, किंवा ते त्यांचं म्हणणं होतं नाही हे जे काम आहे ते पहिले होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ते
त्या मुलाला नीट सांभाळू शकत होते. त्याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे लंपन नावाची जी सिरीज केली त्यातला मिहीर जो आहे, तर त्याचे वडील किंवा अवनी म्हणून आहे जिने सुमीचं पात्र केलं होतं, तिची आई जे सेटवरती आले होते असेच, आणि आई वडील त्या लहान मुलांबरोबर येतात आणि व्यवस्थित कामाला महत्त्व देणारे आहे. तर लंपनचा तू उल्लेख केला दादा, ती प्रकाश नारायण संत त्यांच्या पुस्तकावर आधारित आहे. आणि मला असं वाटतं साधारण जे जे पुस्तकावर आधारित प्रयोग आपल्याकडे झालेत ते फार सुंदर पद्धतीने झालेत किंवा इव्हन चालले पण आहेत. म्हणजे आता फुलवंती आला होता, तो सुद्धा पुस्तकावर आधारित होता. तर असे कुठले म्हणजे आपण शक्यतो पिरियॉडिकल ड्रामा, हिस्टॉरिकल असं जास्त करतो, तर असं कुठली अशी वेगळी पुस्तकं आहेत का की ज्याच्यावरती मराठीत पिक्चर आले पाहिजे? आहेत की. मला फक्त ते मोठ्याने त्यांची नावं घ्यायची नाही. राईट्स, ते राईट्स, पण कुणाला तरी त्याचं काहीतरी सुचलं. मला जरा त्या बाबतीत हवरट वागायचं आहे. मला असं फार वाटतं की रॉबर्ट कुक्सी वगैरे म्हणजे जे अशी थ्रिलर असतात ना, सायफाय थ्रिलर्स, बरोबर, ती आपल्याकडे थोडी मिसिंग आहे. ती आणि सपोज जेफ्री आर्चर किंवा म्हणजे थोडे आउट अँड आउट थोडे एंटरटेनिंग पण आहेत आणि क्राईम थ्रिलर आहेत. काहीतरी त्याच्यात घडतंय, फन एलिमेंट. खूप वेळ झाला ना एक पॉलिटिकल थ्रिलर पण येऊन, आणि इतकं थ्रिल चालू आहे खरं पॉलिटिक्समध्ये की कंटेंटच कंटेंट आहे. तो खरं काहीतरी व्हायला पाहिजे त्याच्यावर. मगाशी जसं तू म्हटलं दादा की तुला जे जॉनराज मराठीत एक्सप्लोअर करायचे त्याच्यात फॅन्टसी एक आहे डोक्यात. स्टोरी नको सांगू, पण मला काहीतरी असं त्याच्याबद्दल थोडंसं सांग की. सुपर हिरो फिल्म आहे, ते करायचं आहे. तर फार आवडेल. मराठीला फार म्हणजे माझी फार इच्छा आहे की असं काहीतरी बघायची, कारण हिंदीत असे झालेत प्रयोग. म्हणजे भावेश जोशी आहे किंवा मर्द को दर्द नाही होता, आणि फार असं वेगळं काहीतरी बघायला मिळाले. सो ते फॅन्टसी किंवा अशी कुठली फिल्म करायची म्हटली तर त्याला एक चांगलं बजेट, म्हणजे चांगल्या पद्धतीने, कारण का आता इतकं पुढे गेलेलं आहे सगळं हे. म्हणजे सुपर हिरो फिल्म्स पण इतक्या येतात आणि वर्षाला 10 येतात. त्यामध्ये आता लोका जी आली मल्याळममधली, ती पण सुंदर फिल्म होती. हॉलिवूडच्या तर येतात इव्हन. आणि जसं आपला मगाशी विषय झाला होता की जॅपनीजचा वगैरे, म्हणजे एक डेमॉन स्लेअर नावाची फिल्म आली, तर तिने आपल्या हिंदी फिल्मच्या बरोबरीने टक्कर दिली, पूर्ण थिएटर हाऊसफुल केले. बरोबर. तर असं पण आपण मे बी करू शकतो का की जर आपल्याला सुपर हिरोची फिल्म करायची असेल तर एक बेस क्रिएट करायचा, म्हणजे मराठीमध्ये कॉमिक्स होत आहेत तयार, त्याच्याबद्दल कम्युनिटी तयार होतीये, त्याच्याबद्दल चर्चा होत आहेत, आणि त्यानंतर आपण फिल्मकडे वळतोय. कारण मला असं वाटतं की जर आपण जर एक बेस तयार केला, एक हाईप तयार केली, तर आज मराठीत सुद्धा खूप मोठा वर्ग, विशेषतः 15 ते 30 वयोगट जो आहे त्याला प्रचंड वेळ आहे. फक्त त्याला आता असा विषय झालेला आहे की त्याला DC पार्ट आहे, त्याला मार्वल पार्ट आहे, त्याला मांगा तो वाचतो जापनीज, तर त्याला अजून काहीतरी वेगळं आपण जर देऊ शकलो, कल्पना खूप चांगली, आपल्या कल्चरशी रुटेड आहे अगेन. आणि आपल्याकडे म्हणजे हा जो पिरियड आहे की सपोज म्हणजे शिवाजी महाराजांच्या पिरियडबद्दल तर सगळ्यांना तोंडपाठ आहे आपला इतिहास, पण वाकाटक असतील, चालुक्य असतील किंवा सातवाहन, त्या काळाबद्दल विशेष अशी माहिती नाहीये. तर मे बी एखादं ॲडव्हेंचर त्या काळामधलं घडतंय, तर ते फार सुंदर होऊ शकेल असं मला वाटतं. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. जर असं काही केलं तर मला बोलवा रायटर्स रूम. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. खरं म्हणजे दादा किती जरी गप्पा मारल्या तरी कमी आहेत, आणि फार बोलण्यासारखे विषय आहेत. कारण मराठी म्हणजे साधारण पॉडकास्टमध्ये क्लिशे प्रश्न आणि उत्तर असं ठरलेलं आहे असं मला वाटतं की मराठी सिनेमा का चालत नाही, आणि मग मराठी सिनेमा या कारणांमुळे चालत नाही. धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल. आता मी ॲक्च्युली इंडस्ट्रीतली नाही आहे, त्याच्यामुळे माझं एक थोडंसं वेगळी थॉट प्रोसेस आहे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. पण मला असं वाटतं की आता खूप छान अपॉर्च्युनिटी तयार होतीये, म्हणजे रादर दॅन मराठी फिल्म चालत नाही पेक्षा आता बजेट्स मिळायला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो, किंवा आपल्याला एक ग्लोबल लेवलला न्यायला स्कोप आहे. आज Zee5 सारखे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत की जर आपण त्याच्यात डब करू शकतोय, जर आपण त्याला सबटायटल्स देऊ शकतोय, तर नॉन मराठी व्यक्ती पण ती बघू शकते. जसं आपण मगाशी म्हटलं की गाणी आहेत, पॉप असेल किंवा DJ असेल, किंवा इव्हन मराठी डिरेक्टर्स आहेत. आज आपण बॉलिवूडचे जर मागच्या 2-3 वर्षात गाजलेले पिक्चर बघितले तर त्याच्यात असंख्य डिरेक्टर्सची नावं मराठी आहेत, आणि सगळे दर्जेदार फिल्म्स बनलेले आहेत. तर मे बी ही एक खूप छान पॉझिटिव्ह सुरुवात असू शकते की मराठीचा परत एक सुवर्ण काळ, असं मराठी पिक्चर गाजणार असं. वा, अगदी या आशेने मला वाटतं, हीच आशा आहे अर्थात, आणि या आशेवरच काम सुरू आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की काही ना काहीतरी चांगलं सगळ्यांच्या हातून, सगळे मिळून काहीतरी चांगलं तयार करतील, आणि मराठी प्रेक्षक त्याला साथही देतील. आणि मला तेच वाटतं की म्हणजे इंडिव्हिज्युअल जाण्यापेक्षा की जसं साऊथमध्ये की बनवणारा पॅशनेट आहे पण तितकंच बघणारा पण पॅशनेट आहे.
म्हणजे कुठला पिक्चर येणार आहे, मग तो 2028ला रिलीज असेल, मग त्याचं काय पोस्टर किती तारखेला रिलीज होणार आहे हे त्या ऑडियन्सला पण माहिती असतं. तर असं सगळ्यांनी मिळून जर काम केलं, बरोबर, अगदी बरोबर, तर नक्की मराठी पिक्चर चालू शकतो. 100%. थँक्यू सो मच दादा, ट्विट मराठीला वेळ दिला. आणि मी प्रेक्षकांना आवर्जून सांगेन की ही सिरीज नक्की बघा. ही फक्त महिलांसाठी, बायकांसाठीची सिरीज नाही आहे, ही प्रत्येकाने बघायची सिरीज आहे. कारण हा विषय असा आहे की तो जितका स्त्रियांच्या जवळचा आहे तितकाच पुरुषांना कळणं पण महत्त्वाचं आहे. तर नक्की बघा आणि कसं वाटतंय ते सांगा.